नमस्कार, मी दुर्गाज किचनमध्ये आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. बघा, आज आपण बनवतो आहे मसाला भेंडी फ्राय. तर बघा, आपण नेहमी भेंडीची भाजी जी करतो त्यापेक्षा थोडी वेगळी भाजी आपण ह्यावेळेस करतो आहे. तर भेंडीचे वरचा आणि खालचा भाग कट करून मी मध्ये असे 3 ते 4 भाग कट करून घेतलेले आहेत. आणि जर भेंडी मोठी असेल तर तुम्ही त्या मोठ्या भेंडीचे मध्ये 2 काप करून घ्या. बघा, छान काप करून घ्या मध्ये. आणि एका बुट्टीमध्ये मी व्यवस्थित काढून घेते. बघा, कट केलेली भेंडी व्यवस्थित काढून घ्या. बघा, कट केलेली भेंडी व्यवस्थित बुट्टीमध्ये आपण काढून घेऊया. आता त्याच्यामध्ये आपण जे सगळे मसाले घालतोय ते सगळे आपण घालून घेऊ. बघा, मी चवीपुरतं मीठ, सगळ्यात महत्त्वाचं मीठ टाकायचं आहे आणि कमी मीठ टाकायचं. आपल्याला भेंडी शिजून कमी होते त्यामुळे मीठ जास्त व्हायला नाही पाहिजे. व्यवस्थित टेस्टी जेवढे गरजेचं आहे तेवढंच मीठ तुम्ही टाकून घ्या. त्यानंतर मी टाकले 3 ते 4 चमचे बेसन पीठ. बघा, बेसन पीठ टाकून घ्या. आणि त्याच्यानंतर आपण टाकूया तांदळाचं पीठ. बघा, तांदळाचं पीठ टाकूया आपण. तांदळाचं पीठ टाकून घ्या. बेसन पीठ, तांदळाचं पीठ, मीठ. त्याच्यानंतर आपण तिखट, थोडेसे मसाले वगैरे टाकून कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल टाकून मस्त वाफेवर परतायला घेतलेली आहे. बघा, पूर्ण डीप फ्राय पण करून घेतात कुरकुरीत कोणाला पाहिजे तशी, पण 2-3 चमचे तेलावर ही चांगली, फक्त त्याला झाकण झाकायचं नाही, फुल गॅसवर एकसारखी परतत राहायचं आहे. बघा, बघा एकसारखी परतत राहायचं आहे फुल गॅसवर. वाफ द्यायला त्याला आपण झाकण झाकायचं नाही आहे. बघा, आपली तयार होत आलेली भेंडी. बघा, मस्त अशी आपली भेंडी खूप छान तयार आहे. लहान मुलांना देखील आवडते. तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या चवीनुसार टाका. तुम्हाला जर कॉर्नफ्लॉवर त्याच्यामध्ये 1-2 चमचे ॲड करायचं असेल तरी तुम्ही करू शकता. तांदळाचं पीठ असल्यामुळं गरज नाही पडत, पण टाकलं तरीही हरकत नाही, टेस्टी लागतंच. बघा, धने पावडर, तिखट, लाल तिखट, काळं तिखट, मीठ, गरम मसाला, चाट मसाला असेल तर चाट मसाला, असं सगळं मिश्रण तुम्ही व्यवस्थित त्याच्यामध्ये सगळं थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे. खूप जास्त टाकायचं नाही आहे. बघू शकता किती छान आपली भेंडी मसाला फ्राय तयार आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करताय ना, तर नक्की ट्राय करा. आणि कशी झाली हे सांगायला अजिबात विसरू नका. आणि बघा, मुलं टिफिन फिनिश करतात का नाही, खूपच टेस्टी लागते. मस्त जशी दिसते तशी ती लागते पण. तर तुम्ही ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली आहे. ओके, थँक्यू.